तुम्ही पाहतात नॅशनल आवाज। नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत। आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की केंद्र सरकारचे नवीन कृषी कायद्याच्या विरुद्ध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला धुळे शहरासह जिल्ह्यात आज संमिश्र प्रतिसाद मिळाला। धुळे शहरातील बाजारपेठा, दैनंदिन व्यवहार, शासकीय कार्यालय, रिक्षा, एसटी बस सेवा सुरळीतपणे सुरू होते। मात्र बंदला पाठिंबा देणाऱ्या विविध पक्ष संघटनांनी धुळ्यातून जाणाऱ्या महामार्गावर चक्काजाम आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। हमाल मापाडी संघटना बंद मध्ये सामील झाल्याने धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार ठप्प झाले। भारत बंद आंदोलनाला पाठिंबा देत आज शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी तसेच मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी 11 वाजता धुळ्यात मुंबई महामार्गावर अभय कॉलेज समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे हिलाल माळी, महेश मिस्त्री, काँग्रेसचे श्याम सने, राष्ट्रवादीचे रणजित भोसले, काँग्रेसचे इंसियाबा पाटील, बसपाचे आनंद सैंदाने, वंचित बहुजन आघाडीचे राज चव्हाण, भैया पारेराव, हेमंत मदाने, मुकुंद कोळवले, सरोज कदम, तरुणा पाटील, नंदू एलमामे, जोसेफ मलबारी यांच्यासह महाआघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज। सर्व राजकीय पक्षांसहित सर्व जनता या ठिकाणी एकवटलेली आहे आणि तुम्हाला इशारा आहे, सुधरून जा, नाहीतर यापुढे शेतकरी जी भूमिका घेतील त्या भूमिकेचं समर्थन सर्वच राजकीय पक्ष आणि पदाधिकारी सर्व संघटना करतील, एवढा या ठिकाणी मी आज आंदोलनाच्या माध्यमातून सांगू। अण्णासाहेब, शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटलं गेलंय, काय सांगाल तुम्ही? ते मेन स्ट्रीम मीडिया म्हणतोय खलिस्तानी। शेतकरी बांधव जर खलिस्तानी म्हणताय तुम्ही त्याला, तर तुम्ही करंटे आहेत, नालायक आहेत, त्यांनीच पिकवलेले अन्न तुम्ही खातायत आणि म्हणून कोणता खलिस्तान जीव घेतो, तो जीव देऊन तुमचं काहीतरी तयार करतो, मला रोज तुमची पोटाची खळगी आज शेतकरी भरतो, तो देशाचा पोशिंदा आहे। तो जर त्या ठिकाणी राबला नाही शेतीमध्ये, त्यांनी जर पिकवलं नाही तर तुम्ही खाणार नाही आणि खाल्लं नाही तुम्ही काही बोलू शकत नाही आणि बोलता येत नसेल तर नीट बोला, हा खलिस्तानी आहे। मग तुमचा नरड्याचा घोट घेईल शेतकरी, तेव्हा तुम्हाला समजेल की शेतकरी खलिस्तानी आहे का तो अन्यायाविरुद्ध लढणार आहे। शेतकऱ्याची मुलं त्याचबरोबर शेतकरी हा खलिस्तानीवादी नाही। या देशातला पंजाब, हरियाणा, बिहार, राजस्थान या ठिकाणचा जो लढवाई शेतकरी आहे, त्या लढवाई शेतकऱ्याच्या प्रत्येकाच्या कुटुंबातील एक मुलं हे भारतीय फौजेमध्ये आहे आणि तुम्ही एक प्रकारे भारतीय फौजेला त्यांच्या आई वडिलांना खलिस्तानी म्हणतात, हे फार चुकीचं करते। जे लोक या देशाला अन्न धान्य सगळ्या मोठ्या प्रमाणात पुरवतात, त्या देशातल्या शेतकऱ्यांना केवळ लोकांचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून त्याला खलिस्तानवादी म्हणतात। ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। आतापर्यंत भाजपने हीच गोष्ट केली। जे त्यांच्या विरोधात बोलले ते देशद्रोही, जे त्यांच्या विरोधात बोलले ते सिंधीवाले, जे त्यांच्या विरोधात बोलले ते खलिस्तानवादी, या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि जनता आता खुली राहिलेली नाही। यांनी कोणाला काहीतरी म्हटलं तरी लोक चांगल्या प्रकारे समजते की 12 दिवसापासून आपलं अन्न धान्य घेऊन स्वतःच्या कमाई करून आणलेल्या वस्तू घेऊन बसलेले जे लोक आहे, ते लोक आज स्वतः बनवून खात आहे। हे जर खलिस्तानवादी असते तर परदेशातून त्यांना आलेले असते मदती। मित्रांनो, ते खलिस्तानवादी नाही, ते खरे शेतकरी आहे आणि भारतातले सगळे शेतकरी त्यांच्या बाजूने, त्यांच्या समर्थनार्थ यापुढे पण ते जेव्हा जेव्हा हाक देतील तेव्हा उतरल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रातून खूप मोठी संख्या दिल्लीला गेलेली आहे। दिल्लीला जी शेतकरी गेलेले आहेत ते स्वतःच्या गाडीने 40-50च्या ग्रुपने गेलेले आहेत। त्याच्यामुळे कोणी असं समजण्याचं कारण नाही की बाबा महाराष्ट्रातला शेतकरी गेलेला नाही। कर्नाटकमधून सुद्धा गेलाय, केरळमधून सुद्धा गेलाय, अगदी कन्याकुमारीपासून पण गेलाय, पण अंतर लांबचं असल्यामुळे ते जाऊ शकत नाही। या सरकारने सगळ्यात वाईट गोष्ट केलेली आहे। हे 3 कायदे आणताना या सरकारने कोणत्याही शेतकऱ्याला विचारात घेतलेलं नाही, शेतकऱ्याशी चर्चा केलेली नाही। ज्याप्रमाणे अचानक जीएसटी जाहीर केली, ज्याप्रमाणे अचानक नोटबंदी जाहीर केली, याच पद्धतीने त्यांनी हा कायदा सुद्धा अंमलात आणला। म्हणून याला शेतकऱ्यांचा फार कडाडून विरोध आहे।